या सर, नमस्ते. कुंडलीक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवान, हा भक्ती योग निश्चित जाणे माझा. ग्रंथराज ज्ञानेश्वरी, अध्याय क्रमांक 10. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवान, हा भक्ती योग निश्चित जाणे माझा. देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू, त्याचा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. बरोबर आहे बोलतोय. देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू, त्याचा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. एक विशाल दगड आहे, एक विशाल दगड कोरायचा, त्याच दगडाचा थोडासा भाग मंदिर बनवायचा, त्याच दगडाचा थोडासा भाग देव बनवायचा, त्याच दगडाचा थोडासा भाग समोर भक्त बनवायचा, त्याच दगडाचा थोडासा भाग फुलं बनवायची, त्याच दगडाचा थोडासा भाग सराउंडिंगला एक परिवार बनवायचा. देव देऊळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू. देव देऊळ परिवार हे जसे एकाच दगडाचे अंश आहेत, तसं मी ही समस्त सृष्टी आणि परमात्मा एकाच चैतन्याचे अंश आहोत. हा व्यवहार भक्तीमध्ये का येऊ नये? बरोबर बोलतोय. देव देऊळ परिवारू हा जसा एकाच दगडाचा अंश आहे, तसं मी समस्त सृष्टी आणि परमात्मा एकाच चैतन्याचे अंश आहोत. सर्वत्र एक चैतन्यच खेळत आहे, सर्व सृष्टी ही परमात्मा स्वरूपच आहे. असा व्यवहार भक्तीमध्ये यावा. गगनभरी धारा परी पाणी एकच विरा. पावसाच्या असंख्य धारा असतात, पण त्यात असलेलं पाणी एकच. दागिने अनेक असतात, पण त्याला अधिष्ठान असलेलं सोनं एक असतं. का बीजेची झाली तरु अथवा भंगाराची अलंकारू, त्याचा मज एकाचा विस्तारू ते हे जग. पावसाच्या धारा अनेक, पण अधिष्ठान रूप असलेलं पाणी एक. दागिने अनेक, पण अधिष्ठान रूप असलेलं सोनं एक. चराचर जीव अनेक, परंतु अधिष्ठान असलेलं परमात्म तत्व एक. परमात्मा आमचा पिता आहे आणि माया आमची माता आहे. बोलतात, या कारणे मी पिता, देवाकडे बोट केलंय, या कारणे मी पिता महद ब्रह्म हे माता, आपत्य पंडू सुता जगडंबरू. हे असो बहुबोली विश्व हे माया व्याली, ते तर साह्य झाली माझी सत्ता. माया ही विश्वाला जन्म देते भगवंताच्या साह्यानं. भगवान पिता आहे, माया ही माता आहे, आणि दोघांचं अपत्य जे आहे ते जगडंबर आहे, ते विश्व आहे. सूर्य तेज आहे, बरोबर बोलतात. तेजाचा तेजोनी निघाला, परी तेजची असे लागला, तया रश्मी ऐसा भला बोधू व्हावा. सूर्य तेज आहे, तेजाच्या पोटी तेजच जन्म घेतं, परंतु त्याला आम्ही किरण म्हणतो. तसं परमात्मा आणि परमात्म्याच्या पोटी परमात्माच जन्म घेतो, परंतु त्याला आम्ही माणूस म्हणतो किंवा चराचर म्हणतो. परमात्मा जर आमचा बाप आहे, तर जसा बाप असतो तशीच संतती असते. परमात्मा जर बाप असेल तर संतती ही परमात्माच असावी. जगत परमात्मा स्वरूप आहे, किंबहुना परमात्मा स्वरूप पाहावं. सुवर्णाचे मणी केले ते सुवर्णाच्या सुती वविले, त्याचे जगत म्या धरिले सबाई अंतरी. सोन्याचे मणी आणि सोन्याचाच दोरा, सोन्याचे मणी सोन्याच्याच तारीत ओवायचे, अंतर्बाह्य सोनच. तसं आतून बाहेरून एक परमात्माच खचून भरलेला आहे. आतू बाहेरून मिया कोंदले, हे जग निखळ माझेची ओतले, परी त्यांचे दैव कैसे झाले जे मीच नाही म्हणते. जगात वस्त्रामध्ये जसा उभा आणि आडवा एक दोराच असतो, तसं जगात उभा आणि आडवा एक परमात्माच नटलाय. जे जे दृष्टी दिसते ते ते हरिरूप. परंतु प्राण्यांचं दैव काय झालंय म्हणजे मुला देवच नाही म्हणताय. अरे अर्जुना, मी नसे ऐसा कवना ठाऊ असे. अर्जुना, मी नाही अशी जागा तरी आहे का?
एकदा समर्थाकडे एक मनुष्य वाद घालण्यासाठी आला आणि समर्थांना बोलतोय, पंडित होता, मला तुमच्यासोबत वाद घालायचा आहे. समर्थ म्हणतात, मला वादगीत घालायची सवय नाही, मला नको वाद. नाही म्हणे, मला घालायचं. म्हणजे बोल, तुला काय पाहिजे? एक वाटी समर्था पुढे केली. म्हणले काय करायचं? म्हणजे या वाटीमध्ये ब्रह्म भरून द्या. समर्थ म्हणले, आधी त्या वाटीतलं ब्रह्म काढून दाखव. मी भरून देतो, पण आदली वाटीतलं ब्रह्म काढून दाखव. अरे मी नसे ऐसा कौन उठावा असे, परी प्राणी यांचे दैव कैसे जे मीच नाही म्हणते. एरवी तरी पंडित, एरवी मी तरी कैसा मुखाप्रती भनू का जैसा, काही नसे न दिसे ऐसा वाणीच नाही. अर्जुना, त्रैलोक्यातून कुठूनही पाहिला तर सूर्य जसा सन्मुख दिसतो, एरवी मी तरी कैसा मुखाप्रती भानू का जैसा. कुठूनही पहा सूर्य सन्मुख दिसतो, तसं कुठूनही पहा देव सन्मुख आहे. परंतु आम्ही नाही म्हणतो, आम्ही कपाळ करून ते देव असून आम्हाला दिसत नाही. आधी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त जाणून स्वरूप माझे. बरोबर आहे, भक्तीकडे घेऊन जातात आम्हाला. ब्रह्मदेवापासून तर किड्यामुंगीपर्यंत, चिलटापर्यंत मध्ये जे जे असेल तो पांडुरंगच आहे, तो भगवानच आहे असं समजून त्याला शरणागती करा. त्याला देव समजा आणि त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. हे भक्तीचं प्रमुख अंग आहे. नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा, आम्हा आणि चराचरा संबंध द्यायचा. प्राणी मात्राचा आणि माझा संबंध काय? भगवान बोलतायत, नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा. लाट ही समुद्राची संतती आहे, तसं चराचर जगत ही माझी संतती आहे. भगवान बोलतात, हो का तरंगू लहामी परी सिंधूशी नाही भिन्नू, त्याचा परमात्मा मी आणून हेची जगा. लाट किती लहान असो ती समुद्रापासून वेगळी नसते, तसा जीव कितीही लहान असो तो भगवंतापासून वेगळा नसतो. म्हणून जगत हाच परमात्मा आणि परमात्मा हेच जगत. अशा बोधावर आरूढ होऊन जो भक्ती करतो ती माझी खरी भक्ती असते. ऐसे निवास समरसे दृष्टी जे उल्हासे, तया भक्ती पयायसे आम्ही म्हणा. माऊली बोलते, ऐसे निवास समरसे दृष्टी जे उल्हासे, तया भक्ती पयायसे आम्ही म्हणा. आम्ही भक्ती कशाला म्हणतो? जगतातील चराचर प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे आणि देव समजून जर त्याच्यासोबत डिलिंग करतो, व्यवहार करतो, तो माझा खरा भक्त आणि ती माझी खरी भक्ती. म्हणून ज्ञानोबा बोट दाखवतात की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणा. माझी खरी भक्ती जर काय असेल तर जगतातील प्रत्येक प्राणी मात्र देव समजा आणि देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. आम्ही ज्याची भक्ती करतो, ज्याची सेवा करतो, त्याची सेवा करत असताना त्याला कुठल्या प्रकारची सेवा हवी आहे याचं ज्ञान जर आम्हाला नसेल तर ती सेवा गैरसेवा होते. भगवंताची भक्ती करताना भगवंताला कुठल्या प्रकारची भक्ती हवी आहे, कुठल्या प्रकारची सेवा हवी आहे याचं एकंदर ज्ञान असणं आवश्यक आहे, अन्यथा ती सेवा गैरसेवा होते. मालक नोकराला म्हणतो माझे पाय दाब आणि नोकर जर डोकं दाबत बसला तर ती सेवा नसून गैरसेवा आहे. मालक म्हणतो ना पाय दाब, पायच दाबावे, डोकं दाबू नये, अन्यथा ती गैरसेवा होते. कसं भगवंताला काय हवंय या गोष्टीची जर आम्हाला जाणीव नसेल आणि भगवंताच्या इच्छेच्या विरुद्ध जर आम्ही करू लागलो तर ती भगवंताची गैरसेवा होते. भगवान गीतेमध्ये आपल्या 3 इच्छा प्रकट करतायत की माझी इच्छा काय आहे, माझी भक्ती काय आहे. भगवान बोलतायत चेतसा सर्व कर्माणी मयि संन्यस्य मत्परा, बुद्धियोग मुपाश्रित मच्चित्त सततम भव. तुवा उचित कर्मे आगवी, आचरोनी मज अर्पावी, परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून किली आणि भ्रांत सापडेची तो. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. या 3 इच्छा भगवान प्रकट करतात गीतेमध्ये. पहिली इच्छा, तुवा उचित कर्मे आगवी, आचरोनी मज अर्पावी, परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. सकाळी उठल्यापासून पहिली इच्छा, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत हातून जी जी क्रिया, जे जे कर्म घडेल ते कर्म प्रभू पूजा म्हणून करा. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. स्वकर्माचे चोखाळी. आम्ही सकाळी उठल्यानंतर देवाची अर्ध्या तासाची पूजा करतो. ती पूजा तर चालूच ठेवा, ती बंद करायची नाही, ती चालूच ठेवा. 4-2 झेंडूचे गुलाबाचे फुलं देवाला तर जरूर व्हा, पण देवाचं पोट एवढं मोठं आहे की त्या 4 झेंडूच्या फुलानं भरत नाही. गीतारूप ईश्वराचं पोट अतिशय वाढ आहे, अतिशय मोठा आहे.
मग त्याला झाडाची फुले पुरेशी नाहीत, त्याला स्वकर्माची फुले हवी आहेत. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करून भली, तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठे. स्वकर्मानं भगवंताला भजा ही भगवंताची पहिली इच्छा आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत याच्यावत जी जी क्रिया आमच्या हातून घडेल ते प्रत्येक कर्म, प्रत्येक क्रिया प्रभू पूजा म्हणून करा. आणि प्रत्येक क्रिया प्रभू पूजा म्हणून करत असताना ती ईश्वराकृतज्ञ करून ईश्वराला अर्पण करा. आणि ते कर्म करताना कर्माभिमान आणि फलेच्या मनात येऊ देऊ नका. ही भगवंताची पहिली इच्छा. दुसरी इच्छा, हे कर्म करत असताना तुम्ही तुमचं चित्त सातत्यानं माझ्या हरिनामात बांधून ठेवा. मच्चित्त सततम भव. हे तसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परा, बुद्धियोगमुपाश्रित मच्चित्त सततम भव. तुला उचित कर्मे आघवी, आचरोनी मज अर्पावी, परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. हॅलो, अरे मी प्रवचन आहे, मला पुन्हा फोन कर नंतर, सॉरी. भगवान बोलतायत चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. इथं शब्द प्रयोग काय केला बरोबर आहे. चित्तवृत्ती गुंडाळावी म्हणत नाही, चित्तवृत्ती न्यासावी. गुंडाळलेलं ओढलं तर फिटतं, नेसलेलं ओढलं तर फाटतं पण फिटत नाही. पातळ नेसा, धोतर नेसा, काचे खोचे खवा, कास्ता घाला, त्याला वडा, ते फाटेल पण फिटणार नाही. नेसलेलं ओढलं तर फाटेल पण फिटणार नाही, गुंडाळलेलं ओढलं तर फाटतं, गुंडाळलेलं ओढलं तर फिटतं. भगवान बोलतायत की चित्त गुंडाळू नका, माझ्या हरिनामात चित्त नेसवा, रोवून ठेवा, माझ्या हरिनामात त्याला गाडून ठेवा. मच्चित्त सततम भव, परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. पहिली इच्छा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे कर्म हातून घडेल ते प्रभू पूजा म्हणून ईश्वराच्या प्रीत्यर्थ ईश्वरापण बुद्धीने करा. आणि हे कर्म करताना फलेचे आणि कर्माभिमान मनात येऊ देऊ नका. दुसरी इच्छा, सातत्यानं तुमचं चित्त माझ्या हरिनामात बांधून ठेवा. जय रामकृष्ण हरिनामाचा सातत्यानं जप चालू ठेवा. दोन इच्छा. भगवान तिसरी इच्छा प्रकट करतात गीतेमध्ये की जगातील ब्रह्मदेवापासून तर किड्यामुंगीपर्यंत जो जो प्राणी मात्र भेटेल, जो जो चराचर भेटेल तो देवच आहे. आणि देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, ही माझी तिसरी इच्छा. या तिन्ही इच्छेचं पालन करणं म्हणजे माझी भक्ती. तैसे स्वामीच्या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, एरतो पांडवा वाणिज्य करणे. स्वामीचे मनोभावा, स्वामी म्हणजे देव, मनोभावा म्हणजे इच्छा. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं हीच त्याची परमसेवा, हीच त्याची भक्ती. आणि हे सोडून इतर करणं म्हणजे तो भक्तीतला बाजार होय. एरतो पांडवा वाणिज्य करणे, तो भक्तीतला चाटळपणा आहे, भक्तीतला बाजार आहे, तो भक्तीतला व्यभिचार आहे. म्हणून मी विधान केलं होतं की भगवंताला कोणत्या प्रकारची सेवा हवी आहे याचं ज्ञान जर आम्हाला नसेल तर सेवा गैरसेवा बनते. भगवंताला काय हवंय, तीन इच्छा मी प्रकट केल्या, रिपीट करत नाही. तीन इच्छा तुमच्यासमोर मांडल्या आहेत मी. कर्मानं ईश्वराला भजा. वायू आणि पोकळी याचा जसा अतूट संबंध असतो असं कधी घडलंय का? एखादी पडीक जागा आहे, खिंडार आहे जुनं, आणि तिथं कधी वायू शिरला नाही. पोकळी म्हटलं की तिथं वायू शिरलाच. पोकळी आणि वायू याचं जसं अतूट नातं आहे तसं तुमचं कर्म आणि भगवान याचं अतूट नातं जोडा. आगवी अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीच. वायू आणि पोकळीचं जे अतूट नातं आहे तसं तुमचं कर्म आणि भगवान याचं अतूट नातं जोडा, ही भगवंताची पहिली इच्छा आहे. हे सर्व कर्म करताना व इतर वेळेस तुमचं चित्त भगवंताच्या नामात बांधा, रोवून ठेवा. आणि तिसरं, जगातील प्रत्येक प्राणी मात्र देव पाहून त्याच्यासोबत देव तुल्य व्यवहार करा. ही परिपूर्ण भक्ती आहे. या तिन्ही गोष्टीचा अवलंब करणे म्हणजे देवाच्या इच्छेसारखं वागणे, आणि ही परिपूर्ण भक्ती ठरते. म्हणून केवळ मुखानं हरिनाम घेणं ही भक्तीची अपरिपूर्ण व्याख्या आहे, ही अपरिपक्व भक्ती आहे. केवळ देवाचं नाव मुखानं घेणं ही संपूर्ण भक्ती नाही, हे भक्तीचं अर्ध अंग आहे. परिपूर्ण अंग या तीन गोष्टी आहेत: निष्काम कर्म, सातत्यानं चित्त हरिनामात मानणे आणि जगात देव पाहणे. या तीन इच्छा आहेत, असं वागणं ही भक्ती आहे. बरोबर. आणि भक्तीच्या तशा तर अतिशय व्यापक व्याख्या केल्या आहे, परंतु या व्याख्या ज्ञानोत्तर पुरुषासाठी आहेत की ज्यांना ब्रह्मज्ञान झालं, जे संत पदाला पोहोचली आहेत, अशासाठी व्याख्या अतिशय वेगळ्या आहेत.
भक्तीची खरी व्याख्या तर अशी बनते की देव होऊन देवाचं नाव घेणं हीच भक्ती आहे. देव होऊन देवाचं नाव घेणं ही खरी भक्ती आहे. 15.5 मिसळावे ते 15.5ची व्हावे, ती मी झाली या संभवे भक्ती माझी. देव बोलतात मी झाली या संभवे भक्ती माझी, मी होऊन माझं नाव घेणं ही भक्ती आहे. ते आपल्यासाठी इम्पॉसिबल आहे. ते संतांसाठी, ज्याला आत्मज्ञान झालंय, विवेक वैराग्यातून श्री गुरुकृपेने ज्याला आत्मज्ञान झालंय, आत्मबोध झालाय, समदृष्टी आली, अद्वैतात गेलाय, संत बनलाय, त्याला ते शक्य आहे. सामान्य जीवाला हे शक्य नाही. देव होऊन देवाचं नाव घेणं हीच खरी भक्ती. चौ पुरुषार्थ श्री भक्ती जशी. चौथा पुरुषार्थ मोक्ष आहे. मोक्षाच्या माथ्यावर पाय देऊन पुन्हा भगवंताचं चिंतन. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. जो मुक्तीवर भजनयुक्त आहे तो भक्त असून ती भक्ती आहे, पण ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. अमृतात मिसळायचं असेल तर अमृत होऊनच मिसळावं लागतं. गगनाला आलिंगन द्यायचं असेल तर गगनाइतकं वाढ, गगनाइतकं मोठं व्हावं लागतं. माझी भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसी आलिंगना गगनाची. माऊली बोलते माझी या भजना उचित तोची अर्जुना. कोण उचित आहे? गगन जैसी आलिंगना गगनाची. अरे गगनाला कवटाळ्यात घ्यायचं तर गगना एवढे भाऊ पसरावे लागतील, एवढं मोठं व्हावं लागेल. माझी भक्ती करायची असेल तर माझ्या एवढं मोठं व्हावं लागेल, तरच ती माझी भक्ती शक्य आहे, अन्यथा नाही आहे. क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागरची पणे, अमृतची होऊनी मिळणे अमृते जीवी. क्षीरसागराला अर्थात समुद्राला जर पाहुणचार करायचा असेल तर आपलं घर समुद्रा एवढं मोठं करावं लागेल, तर समुद्राला आपल्या घरी बोलता येईल पाहुणचारासाठी. तसं देवाची भक्ती करायची असेल तर आपल्याला देवा एवढं मोठं व्हावं लागेल. देव होऊन देवाचं नाव घेणं ही देवाची खरी भक्ती आहे, पण ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. आपल्याला ज्ञानपूर्व भक्ती पाहिजे की जी सर्वसामान्यांना करता येईल. आणि ज्ञानपूर्व जी भक्ती आहे, हे 3 पैलू मी आपल्या पुढे जे मांडले आहेत की सकाळी उठल्यापासून, पुन्हा एकदा रिपीट करतो, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपलं स्वकर्म, कर्माभिमान व फलेच्छा सोडून प्रभुपूजा समजून ईश्वरातीर्थत ईश्वरार्पण बुद्धीने करा. दुसरी इच्छा, हे सर्व कर्म करताना आपलं चित्त सातत्यानं भगवंताच्या पवित्र नामात बांधून ठेवा. आणि तिसरी इच्छा आहे, जगतातील प्रत्येक किडामुंगी, प्रत्येक जीव, प्रत्येक प्राणी मात्र, नुसता मनुष्य नव्हे, प्रत्येक जीव जे जे भेटेभूत, प्रत्येक प्राणी मात्र सजीव निर्जीव कोणी असो तो देव आहे आणि देव समजून त्याच्यासोबत व्यवहार करा. ही तिसरी इच्छा आहे. या 3 इच्छेचं पालन करणं ही भगवंताची परिपक्व भक्ती आहे. नुसतं मुखानं हरिनाम घेणं ही अधुरी भक्ती आहे, अपरिपक्व भक्ती आहे. या 3 शेडपैकी, 3 पैलूपैकी आज मी एकच पैलू आपल्या पुढे मांडतोय, कारण विषय अतिशय व्यापक आहे. यातला मी एकच तिसरी भगवंताची इच्छा आपल्या पुढे मांडत आहे की जे जे भेटे भूत ते मानिते भगवंत. कर्माना ईश्वराला भजणं, याच्यावर मला एक स्वतंत्र 1-1.5 तासाचं वेगळं प्रवचन द्यावं लागेल. विषय लांबत गेला तर 2 तासात उरकणार नाही. म्हणून कर्माना ईश्वराला भजणं कसं बजावं, काय असतं, हा पैलू मी आज पुरतं बाजूला ठेवतो आणि फक्त भगवंताची तिसरी इच्छा पुढे घेऊन चालतो की जे जे भेटे भूत, की प्राणी मात्र भगवत स्वरूप पहा. जगात देवच नटला आहे, प्रत्येक प्राणी मात्र देव आहे, देव समजून त्याच्यासोबत व्यवहार करा. एवढा पैलू भक्तीचा आपल्या पुढे मांडतो. आणि कर्माचा पैलू मी आज बाजूला ठेवतो, तो उरकला जाणार नाही. भविष्यात तुम्ही बोलावलं तर कर्माचे शेड मी आपल्या पुढे उघडून दाखवेन. या 2 इच्छा मी बाजूला ठेवतो, फक्त तिसरी इच्छा घेऊन पुढे चालतो. पण या 3 इच्छाची बेरीज म्हणजे भक्ती. हे काळात खून गाठ बांधा आणि पुढे चाल. फक्त देवस्वरूप जगत पाहणं भक्ती नव्हे, कर्म, नाम आणि भक्ती या जगत, या 3चा इडे मिलाप म्हणजे भक्ती. हे ग्रहित धरून पुढे चाला. एकदा तिसरा मुद्दा मी आपला समोर मांडतोय, अर्धा 1 तासात आणि संपवतोय. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. ज्ञानोबाने निश्चित शब्द लावलाय. नुसता भक्तियोग म्हणून थांबले नाही. योग म्हणजे कला, योग म्हणजे युक्ती. भक्तीची युक्ती सांगतायत माऊली. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. भक्तीची कला रे बाबा नाही, भक्तीची युक्ती आहे. काय की जो जो प्राणी मात्र भेटेल तो देव आहे आणि देवासारखा त्यासोबत व्यवहार करा. ही माझी नुसती भक्ती नाही, ही माझी निश्चित भक्ती आहे, ही माझी खरी भक्ती आहे. भक्तियोग निश्चित जाणं माझं. ज्ञानोबा बोलतायत की तसे जगा परवते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे उखीचे अवघाची मी. जरा ओव्याकडे बारकाने लक्ष द्यायचं, अतिशय ताकदवान ओव्यात माऊली. तैसे जगा परवते, काय बोलते माऊली? तैसे जगा परवते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे उखीचे अवघाची मी. जग आणि देव याचे 2 तुकडे केले रे केले की देव दुरावला. जगा परवते सारोनी पाहिजे माते. जगातून मला वेगळं सरकवलं की देव तुम्हाला दुरावला. मी तुम्हाला कधी 1000 कोट्यावधी जन्म घ्या, मी भेटणार नाही. जग हाच देव.
विटेवर उभा आहे विठ्ठल, तोही विठ्ठल. रांगेत दर्शनाला माणसं उभी आहेत, तेही विठ्ठलच. ऐसेनी माते जाणीजे ते अव्यभिचारी भक्ती जाणीजे, ते तर भेदू काही देखीजे तरी तो व्यभिचारी. विटेवरचा विठ्ठल आणि रांगेतली माणसं अशी दोन तुकडे केली की ती व्यभिचारी भक्ती आहे, ती चावड भक्ती आहे, तो भक्तीतला दोष आहे. विटेवर उभा असलेला विठ्ठलही विठ्ठलच, दर्शनाला उभी असलेली माणसं ही विठ्ठलच, असं समजून ज्याचं भजन आहे ती माझी खरी भक्ती आहे. जगातून देव वेगळा सरकू नका, जग हाच देव. अर्जुनाला खडसावलंय. ऐसे देखो नि किरीटी भेदू सुसिहन पेटी, तरी जन्माच्या कोटी न लहासी निघो. काय म्हणते माऊली? ऐसे देखो नि किरीटी भेदू सुसिहन पोटी, तरी जन्माच्या कोटी न लहासी निघो. अर्जुना, माणसाची चेहरे वेगळी आहेत, माणसाची ड्रेसिंग वेगळी आहे, माणसाची रंग वेगळी आहेत, माणसाची आकार वेगळी आहेत, माणसात भिन्नता आहे. असा भेद डोळ्यापुढे आणून जर तू जगाकडे पाहिलंस आणि जगातून देव जर वेगळा काढलास, तो कोट्यावधी जन्म घेतलेस तरी माझं नख सुद्धा तुला दिसणार नाही. भगवान अर्जुनाला बोलतात. ऐसे देखून किरीटी भेदू सुसिहन पोटी, भेद करू नको, तरी जन्माच्या कोटी न लहासी निघो. तुला निघता येणार नाही, करोडो जन्म घे, पण जन्ममुक्तीचा फेरा तुझ्या बाकीमागचा संपणार नाही. जगाला माझ्यातून वेगळं करू नको, जग हाच देव. या भूमिकेवर आरूढ हो. जो जगताला, प्राणीमात्राला देव समजून त्याच्यापुढे नम्र होतो, त्याच्या खिशात देव असतो. काय बोललो मी? नम्र झाला भूता तेने कुंडीला अनंता. अनंत म्हणजे भगवान कृष्ण. तेने कुंडीला अनंता, आपल्या खिशात तो डांबून ठेवतो देवाला. कोण? नम्र झाला भूता तेने कुंडीले अनंता. जो प्राणीमात्राला देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करतो, त्याच्या खिशात देव असतो. इतकी देवाची जवळीक त्याला लाभते. जय जगा धापुटे होई जे, ते जवळीक माझी. नम्रतेने परमार्थिक सौंदर्य खुलतं, अहंकारानं ते विटाळल्या जातं, बाटल्या जातं, दोष लागतो, ते भंगल्या जातं, ते खालावल्या जातं. नम्रता, विनय हा माणसाचा दागिना आहे, माणसाची खरी संपत्ती आहे. जीवनात माणसाची खरी संपत्ती काय असेल तर ती आहे विनय, ती आहे नम्रता. तया ते विनयो हेची संपत्ती, जय जय मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई. अखंड अग्रवता होणे असती. तया ते विनयो हेची संपत्ती, जय जय मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई. तया ते विनयो हेची संपत्ती, विनय संपत्ती आहे आणि खरी संपत्ती आहे. ज्याच्यापाशी नम्रता आहे तो सगळ्या जगाचा चाहता होतो, नवे नवे देवही त्याचा चाहता होतो. पुढे जाऊन मी आधीच बोललो, देव त्याच्या खिशात असतो. माणसाच्या अंगी एवढी नम्रता असावी की पाणी ज्याप्रमाणे नम्र असतं तितका मनुष्य नम्र असावा. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, की जळाचे परी तळवट उगे. महात्म्याबद्दल बोलतात ज्ञानोबा की जळाचे परी तळवट उगे. भांड्यात जर पाणी ओतलं ते लटकत राहत नाही, ते तळ गाठतं. पाणी नम्र आहे की जळाची परी तळवट उगे, ते तळाला जाऊन बसतं. पाणी जेवढं नम्र आहे तितकं तुम्ही आम्ही नम्र असावं. का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे दे का, त्याचा भूत मात्रा असे का खालावतीचे. फळानं लदलेली फांदी जशी सहज जमिनीला प्रणाम करते, जमिनीकडे झुकते. ज्या पृथ्वीवर ज्या जमिनीवरती उभी आहे ती फळानं लदलेली गच्च भरलेली फांदी त्या जमिनीला प्रणाम करते, ती खाली झुकते. फळानं भरलेली फांदी जशी सहजच झुकते तसं प्राणी मात्रा पुढे झुका. देव बोलतायत, मी चालत तुमच्या घरी येईल, मला शोधायची गरज नाही, मी चालत तुमच्या घरी येईल. अर्जुनाला देव बोलतायत की अर्जुना, या जगाचे 2 तुकडे कर. रागावलेत देव एक ठिकाणी. मौली बोलतायत, हे एक एक शिकू काही. झापतायत एक ठिकाणी, अरे हे एक एक शिकू काही. तुला 17 बार एक एक गोष्ट काय सांगू म्हटले. हे एक एक शिकू काही, परी सेवके आपल्या ठाई उरोणी येर सर्वही मी सेव्य करी. अर्जुना, या जगाचे 2 तुकडे कर, त्यातला एक तुकडा तू हो आणि उरलेला अखंड जगत हे वासुदेव श्रीकृष्ण समज. 2 तुकडे कर, एक तुकडा तू, उरलेला जगत परमात्मा. आणि उरलेल्या जगताला परमात्मा समजून नमन कर, त्याला शरण जा.
तेच जाऊन या भूत द्वेषभू सर्वत्र नमोय नम मीची यकू मग आश्रय अत्यंत कुलहासी माझा. तू अर्जुन आणि उरलेला सगळा वासुदेव श्रीकृष्ण हे समजत ही श्री वासुदेव. तू अर्जुन आणि उरलेला जगात वासुदेव श्रीकृष्ण असे दोन तुकडे कर आणि जगताला देव समजून शरण जा. तुझा प्राणीमात्राबद्दलचा द्वेष निघून जाईल आणि तुला प्राणीमात्रामध्ये कायमचाच देव दिसू लागेल आणि मग माझी खरोखर तुझ्यावर कृपा होईल. मग आश्रय अत्यंत कुलहासी माझा, माझी कृपा माझा आश्रय तुला लागेल. पण नम्रता हा माणसाचा दागिना आहे. भक्तीमध्ये नम्रता यावी. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. प्रत्येक प्राणी मात्राला देव समजून नमन करणे हा भक्तीचा खरा पैलू आहे. माणसं नम्री होतात पण नम्र होत नाहीत. माणसं नम्री होतात, नम्री 10 नम्री पण नम्र होत नाहीत. एका गुरु आश्रमामध्ये एक शिष्य असा थोडासा बदमाश होता. सगळे शिष्य अतिशय नम्र, गुरुचे चाहते, पण एक थोडा उद्धट होता. गुरुने एक दिवशी ठरवलं या उद्धट शिष्याला जो नम्र होत नाही त्याला थोडासा धडा शिकवावा. गुरुने एक दिवशी त्याला मार्केटमध्ये पाठवलं आणि गुरु म्हणाले की हे बोकडाचं, एक वाघाचं आणि एक माणसाचं मुंडकं आहे, हे बाजारात नेऊन विक. एक बोकडाचं, एक वाघाचं आणि एक माणसाचं 3 मुंडके बाजारात नेऊन विक. शिष्य म्हणलं ठीक आहे, गेला घेऊन. बाजारात ही 3 मुंडके टेकल्या वाघाचं आणि बोकडाचं मुंडकं इमिजिएट विकल्या गेलं. टेकल्या विकत 2000 एक एक. तर ते माणसाचं मुंडकं कोणी घेणार? माणूस तो ध्यानासाहेब म्हणे कमी 500 घ्या होते, 2000 घे, 500 घ्या. म्हणे नको बा, बायको भांडल, ती म्हणेल कुणाचा खून केला आणि माणसाचं मुंडकं घेऊन आले. त्याला फुकट कोणी घेईना माणसाच्या मुंडक्याला. आणि बोकडाचं वाघाचं 2,000-2,000ला गेलं. कंटाळा, दिवस गेला, भूक लागली. ते माणसाचं मुंडकं पुन्हा त्या टारल्यात टाकला आणि घरी घेऊन आला. गुरुला सगळा अहवाल सांगितला. गुरुदेव, ते बोकडाचं आणि वाघाचं मुंडकं जबरदस्त किमतीने विकलं, पण माणसाच्या मुंडक्याला कोणी घेईना. गुरु म्हणले अरे कुणीच घेणार. म्हणले कुणीच घेणार. म्हणले याचा अर्थ काय होतो? म्हणजे त्याला कवडी किंमत नाहीये. त्याला कुणीच घेणार म्हणजे याचा अर्थ माणसाच्या मुंडक्याला कवडी किंमत नाहीये. अरे मग म्हणले गधड्या, ज्या माणसाच्या मुंडक्याला कवडी किंमत नाही, तुझं ते मुंडकं जरा माझ्या पुढे झुकव की, हो की नम्र जरा माझ्या पुढं, काय बिघडायला लागले? नम्रता हा दागिना आहे. नम्रतेने भगवान आम्ही आमच्या हृदयात डांबून ठेवतो. प्राणी मात्र पुढे नम्र व्हा. माणसात देव पहा. आलेला पेशंट हा प्रत्यक्ष पांडुरंग आहे असं समजून डिलिंग त्याच्यासोबत करा. मग आम्हाला अन्यसरी कुणाला सलाईन लावावं असं वाटणार नाही. डोळ्याला अल्सर आहे असं म्हणावं असं वाटणार नाही. डोळ्यात फॉरिन बाळी आहे असं म्हणत असताना आम्हाला फॉरिन बाळी म्हणा वाटणार नाही. गरज नसताना कोणाची हिस्टेक्टोमी करावीशी वाटणार नाही. काही दिवसांना अशी पाळी येऊ नये. दातात जीभ धरून बोलतो, भिंतीवर चित्र होतं, स्लोगन देवीचा रोगी दाखवा आणि 1000 रुपये बक्षीस मिळवा. देवीचा रोगी दाखवा आणि 1000 रुपये बक्षीस मिळवा. काही दिवसांनी असं म्हणावं लागेल, गर्भाची पिशवी असलेली बाई दाखवा आणि 1000 रुपये बक्षीस मिळवा. म्हटली अतिशक्ती सोडून द्या, पण दीज आर फॅक्ट्स. ज्यावेळेस राऊतमारे सर आमचे गुरुजी होते, अंबाजोगाईला 6 महिनेच होते, जास्त दिवस नव्हते. सरांच्या काळात 6 महिन्यात एका हिस्टेक्टोमी व्हायची. हिस्टेक्टोमी आहे म्हटलं, गर्भाची पिशवी काढणं हिस्टेक्टोमी म्हणतात. पिशवीचं ऑपरेशन म्हणलं की सगळी बॅच जमा व्हायची, पिशवीचं ऑपरेशन बघायला जायचं. आदरगिलचं ऑपरेशन 6 महिन्यात एक ऑपरेशन. पण आता एका दिवसात एका दवाखान्यात 6 होतात. माणसात देव पहा. त्यातली अतिशक्ती सोडून द्या. परंतु माणसात तुम्ही जर भगवंताची इच्छा आहे की जगातील प्रत्येक प्राणी मात्र देव आहे, तर तुम्ही देवाची चिटिंग केली, देवाला फसवलं, देवाची कृपा होईल कशी? तुम्ही देवाला फसवतायत, माणसाला फसवत नाहीये. कारण देवाचं ब्रीद आहे. जगात देव पहा, माणसात देव पहा. त्या माणसाला फसवलं, प्रत्यक्ष पांडुरंगाला फसवलं. पांडुरंग दुरावतो. म्हणून तुकोबाराय बोलतात की निर्वैर व्हावे सर्व भूतासवे, साधन बरवे हेची एक. प्रत्येक प्राणी मात्रासोबत निर्वैर व्हा, तरीच अंगीकार करील नारायण. एरतो सीन बडबडीची वाणी. प्रत्येक प्राणी मात्राला देव समजून नम्र व्हा. त्याचा द्वेष करू नका. त्याच्याशी निर्वैर व्हा. त्याला भगवंत समजा. हीच भक्ती आहे आणि हे भक्तीचे प्रमुख साधन आणि प्रमुख अंग आहे. असं वागाल तरच तुमचा अंगीकार नारायण करेल, नारायणाची कृपा होईल. आणि असं वागला नाही तर तुम्ही जे कराल तो केवळ सीन असेल, केवळ दुःख असेल.
एरतोसीन बडबडीची वाणी तरीच अंगीकार करील नारायण. च लावले तिथं, चकारात्मक बोलले, तरीच कृपा करील नारायण. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद रामा मंगळ. कुण्याही जीवाचा न गुड मत्सर वर्म सर्वेश्वर पूजना. जगात विष्णुमय आहे, जगात विष्णूच नटलेला आहे, कृष्णच नटलेला आहे, ही भावना पदरी बांधा. हे भक्तीचं खरं वर्म आहे. कुणाचा भेद आणि अभेद दोन्ही करू नका, कुणाचा द्वेष मत्सर करू नका, जगतात देव पहा, हे भक्तीचं खरं वर्म आहे. आता एक प्रश्न असा उभा राहतो की जगत परमात्मा स्वरूप पाहण्यासाठी मनुष्याला अद्वैतात जावं लागतं आणि त्याला समदृष्टी यावी लागते, आणि समदृष्टी हे संतांचं लक्षण आहे. मी प्रश्न असा उभा केलाय, माझ्या व्याख्यानात मीच प्रश्न उभा केला, त्याचं उत्तर मला द्यायचे की जगत परमात्मा स्वरूप पाहायचंय, मनुष्य द्वैतात असतो, तुमच्या आमच्यात तू मी असतं, हा भेद असतो. मनुष्य म्हटलं, अज्ञान म्हटलं, अज्ञान म्हटलं, ज्ञान अज्ञान ब्रह्मज्ञान, अज्ञान म्हटलं की द्वैतात. मी डॉक्टर मोठे, हे डॉक्टर लवकर, हे द्वैत आहे. पण मीही डॉक्टर मोठे, ही डॉक्टर मोठे, नव्हे नव्हे आम्ही दोघेही विश्वव्यापक परमात्मा, आम्ही दोघेही पांडुरंग, या भूमिकेला म्हणतात समदृष्टी. तुम्हाला नाथांचे उदाहरण सांगतो 2 मिनिटं. नाथ वेशीत बसलेत, नाथांच्या अंगावर तो पठाण मुसलमान 120 वेळा थुकला, पान खाऊन थुंकला. नाथांना यावं, त्या भल्या माणसाला थुंकावं, नाथानं भ्र शब्द करू नये, वापस जावं, गंगा स्नान करावं, पुन्हा यावं, यांनी थुकावं, त्यांनी परत जावं, स्नान करावं, यांनी थुंकावं, परत जावं. हा खेळ 120 वेळा घडला. थुंकणारा कंटाळा, नाथ कंटाळे नाही. थुंकणारा कंटाळा, नाथ कंटाळे नाही. का बरं? त्याचे 2 पैलू आहेत. संत हे विश्वव्यापी असतात. आत्मा एक आहे, जगात आत्म्याचे तुकडे नसतात. आत्मा एक आहे, विश्वव्यापी आहे आणि अचल आहे. तो स्थिर असतो, आपली जागा सोडत नाही. आणि जो संत असतो तो विश्वव्यापी आत्मा बनलेला असतो, प्रत्येक चराचर स्वतः बनलेला असतो. ब्रह्मज्ञान होणे याची व्याख्याच अशी आहे की मी आत्मा आहे आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र मीच बनलो आहे. हे विश्वची माझे घरायची मती जयाची चिर, किंबहुना चराचर आपणची झाला. प्रत्येक चराचर स्वतः बनतो. मी विश्वव्यापक परमात्मा आहे आणि आता विश्वव्यापक परमात्मा म्हणजे जगातील प्रत्येक प्राणी मात्र मीच आहे. म्हणून नाथांच्या नजरेत नाथही परमात्मा आणि समोरचा थुंकणारा पठाणही परमात्माच. म्हणजे एक दृष्टीने नाथच नाथांच्या अंगावर थुंकत होते. नाथही परमात्मा, संतांच्या नजरेत विश्व परमात्मा स्वरूप असतं. नाथही देव नाथांच्या नजरेत, तुमच्या आमच्या नजरेत द्वैत आहे. मी डॉक्टर मोठे, तुम्ही महिला मंडळ, हा द्वैत झाला. पण मीही भगवान आणि तुम्हीही भगवान, हे अद्वैत आहे, ही समदृष्टी. आणि हे ब्रह्मज्ञान झाल्याने येत असतं. नाथांना आत्मज्ञान ब्रह्मज्ञान झाल्यामुळे नाथ विश्वव्यापक संत बनले होते, चराचर बनले होते, देव बनले होते, आत्मा बनले होते, परमात्मा बनले होते. म्हणून नाथही देव, थुंकणारा पठाणही देव. एक प्रकारे नाथच नाथाच्या अंगावर थुंकत होते. सहज बोलताना आपला थुंका आपल्या हातावर पडला तर आपल्याला राग येतो का? कारणच नाही. पण दुसऱ्याचा थुंकाला तर राग येतो. पण जर नाथांच्या नजरेत दोन्ही देवच आहेत, दोन्ही नाथच आहेत, अप्रत्यक्षरित्या नाथच नाथांच्या अंगावर थुंकत होते, नाथाला राग येण्याचा प्रश्न येतोच कुठं? याला विषयातीत जीवन म्हणतात. जे विषयाच्या पुढचं जीवन आहे. संताच्या अंगाला अत्तर लावलं काय, त्याला कुत्र्याने चाटलं काय, दोन्ही सारखंच असतं. ते विषयातीत जीवन. तुम्हाला स्तुती केल्यानं जर आनंद झाला तर निंदा केल्यानं नक्कीच दुःख होईल. म्हणून स्तुतीने आनंदी होऊ नका, निंदेने दुःख होणार नाही. सुंदर रूप पाहिल्याने आनंद झाला तर कुरूप रूप पाहिल्याने नक्कीच दुःख होईल. सुंदर रूपानं भारावून जाऊ नका, घाणेरड्या रूपानं कुरूप रूपानं तुम्हाला दुःख होणार नाही. उदबत्तीच्या वासानं जर तुम्हाला आनंद झाला तर पाडलेल्या वासानं नक्कीच दुःख होईल. शब्द गचाळ आहे पण महत्वाचा आहे. उदबत्तीच्या वासानं आनंद मानू नका, पाडलेल्या वासानं दुःख होणार नाही. हे विषयातीत जीवन असतं. याला संत जीवन म्हणतात, याला समदृष्टी म्हणतात. हे अद्वैताचं जगन आहे की जो जगतातील प्रत्येक व्यक्ती खडामुंगी दगडमाती देव पाहत असतो, ईश्वरतुल्य समजत असतो. हे संत जीवन हे जे आत्मज्ञान झाल्यावरच येतं, की ज्याच्यासाठी विवेक वैराग्य आणि श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान व्हावं लागतं, तेव्हा ती अद्वैताची आणि समदृष्टीची अवस्था येत असते. तेव्हा जगत परमात्मा स्वरूप दिसत असते. मग प्रश्न असा उभा राहतो की साधारण जीवाला अज्ञानात असताना जगत परमात्मा स्वरूप दिसू शकतं का? हा मुद्दा उभा राहतो. आम्ही तुम्ही संत नाहीयेत,
साधारण अज्ञानी जीव आहेत, तरी आम्हाला जगात परमात्मा स्वरूप पाहता येतं का? पाहता येतं, म्हणतो ज्ञानाभराने उभलेली, अन्यथा लिहिलीच नसती. उभीचा अपमान झाला, पाहता येतं. मौलिक ठिकाणी बोलतायत, तुझे नामची कोणे एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाचे हृदया सांडोनी पळे भेदची साथ. भेद म्हणजे द्वैत, तुम्हीपणा. मौली बोलते, तुझे नामची कोणे एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाची हृदया सांडोनी पळे भेदची साथ. देवा, मौली बोलतायत, देवा तुझं पवित्र नाम एकदा जर जिभेवर स्थिरावलं, जयाचे वाचे माझे आलाप, तुझं नामस्मरण जर माझ्या जिभेवर एकदा स्थिरावलं देवा, की तुझ्या आमच्या हृदयाला द्वैत हे केव्हा सोडून गेलेलं असते. ज्याच्या मुखात निरंतर रामकृष्णारी जप आहे, त्याला द्वैत आणि भेद हा केव्हा सोडून गेला असतो. त्याला समदृष्टी नामाच्या बळावर प्राप्त झाली असते. तुकोबाराय बोलतायत की सर्व काळ नाम चिंतन मानसी, समाधान मनासी समाधी हे. सर्व काळ नाम चिंतन मानसी, सातत्यानं रामकृष्णारी जपात जर तुम्ही आपलं मन अंतकरण बांधून घेतलं, तर त्यावेळेस तुम्ही समाधी अवस्थेत जगत असतात. तुम्हाला समाधानाची अवस्था लाभलेली असते. समाधान या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्याला आत्मज्ञान झालंय श्रीगुरूच्या कृपेने, आणि त्याच्या चित्ताला एक अविचल अवस्था लाभलेली आहे, चित्ताची कायमची स्थिरता लाभलेली आहे. हो, वरी आकाश पडो या पृथ्वी खाली विरो, पृथ्वी फाटून जाऊन तो वरून आकाश पडो, ज्याचं चित्त यत्किंचितही ढळत नाही, अशी चित्ताची अविचल अवस्था प्राप्त होणं म्हणजे समाधान. आपल्या घरावर समाधान लिहिले, दॅट समाधान इज डिफरंट. बरं का भाभीजी, लक्ष द्या, आपल्या घरावर समाधान लिहिले, दॅट समाधान इज डिफरंट. समाधानाची व्याख्या काय? चित्ताची अविचल अवस्था, कशाने ढळणार नाही. वरी आकाश पडो या पृथ्वी खाली विरो, वरून आभाळ कोसळो ना तर पृथ्वी फाटो, जो आपल्या चित्ताला ढळू देत नाही ते समाधान. समाधानाची व्याख्या मौली बोलतायत, गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाची जैसे. गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, ज्याला आत्मदर्शन झालंय श्रीगुरूच्या कृपेने, ज्याला आत्मबोध झालाय, त्यालाच समाधान लाभतं, इतराला नाही. तुमचं आमचं समाधान फक्त आडनावाचं आहे, आडनावाचं आहे, ते खऱ्या नावाचं नाही. हे समाधान जे आत्मबोध झाल्यावर लाभतं, संत झाल्यावर लाभतं, ते समाधान. आणि ती समाधी अवस्था तुकोबाराय बोलतात, सर्व काळ नाम चिंतन मानसी, समाधान समाधी, समाधान मनासी समाधी हे. त्या तोडीचं समाधान, त्या तोडीची समाधी तुम्हाला केवळ श्रीहरीच्या निरंतर नामाने लाभते, आणि तुम्ही अद्वैतात आणि समदृष्टीत जगत असता. फक्त नाम मात्र निरंतर होय. कारण सत्वाचेनी अंगवळे, श्रद्धा मोक्ष पळारिगे, ते तर रजतम उगे कापाराती. निरंतर हरिनामाने सात्विक गुण तेवत राहतो, आणि सात्विक गुण तुम्हाला भगवंताच्या दिशेने घेऊन जातो. सत्वाचेनी अंग लगे, श्रद्धा मोक्ष फळारिगे, परी ते तर रजतम उगे कापाराती. जनावरांनी हरिपाठात सुरुवातीला चिंचेचं बोटूक दाखवलंय, देवाची द्वारी उभा क्षणामध्ये घुलवलंय. लेकराला जशी आई घुलवते, तुला चॉकलेट देते, जा तेल आण, जा भाजी आण, घुलवलंय. अरे बाबा या, देवाची उभा क्षणभरी, अरे क्षणभरी आहे, पण शेवटी बांधलंय. रिकामा अर्ध घडी राहू नको, बांधलंय. हे रिकामं पण म्हणजे काय? देवाचं नाव घेतल्याचं क्षणभरी राहू नको. कारण नाम थांबलं रे थांबलं की रजगुण आणि तमगुण पेटून उठतात, आणि सत्वगुण खाली खेचला जातो. आणि रज आणि तम हे विकारी असतात, ते तुमचं पतन करतात. जसे टोपल्यामध्ये जर खेकडे टाकले, त्यातला एखादा खेकडा जर वर चालला तर बाकीची खेकडे त्याला खाली ओढतात. ही खेकड्याची प्रवृत्ती असते. तसं नामस्मरण जोपर्यंत हृदयात मनात तेवत आहे, तोपर्यंत सत्वगुण तेवत असतो. तुम्ही संतच असतात, तुम्ही मोक्षाच्या दिशेने वाटचाल करत असतात. पण तो नाम थांबलं थांबलं की रज आणि तम पेटतात, सत्वाला खाली दाबतात, आणि तुमचं पतन होतं, तुमच्या हाताने दुष्कृत्य करतात, पातक घडतं. म्हणून नाम निरंतर हवंय, नाम अरुण निरंतर हवंय. ओके सर, नाम अरुण निरंतर हवंय, नाम निरंतर हवंय. सध्याच्यात मौली बोलते संतांचा महिमा सांगताना, विपाये जरी आठविला चित्ता, तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभवाचे. मौली बोलते की तुम्ही सहज सहज जर ज्ञानदेव तुकाराम असा शब्दाचा उच्चार केला, विपाये म्हणजे सहज, कदाचित सहज, मुडाला सहज. विपाये जरी आठविला चित्ता, तरी दे आपली योग्यता. तुम्ही सहज जर म्हणले
ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम सहज म्हणले तर तेवढ्या वेळेकरिता ज्ञानदेव तुकाराम त्यांची योग्यता अर्थात त्यांचं संतपद तुम्हाला बहाल करतात. विपाय जरी आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता. पुढे माऊली बोलते हे असो तयाचे प्रशंसिता लाभुवाची. अरे सहज ज्ञानदेव तुकाराम म्हणलं तर ते त्यांचं संतत्व तुम्हाला बहाल करतात. आणि तुम्ही जर प्रेमळ अंतकरण ज्ञानदेवाचा तुकारामाचा जर सातत्यानं केला तर ते तुम्हाला काय देणार नाही, त्यांचं संतत्व तुम्हाला आत्मज्ञान होण्याच्या आधीच कायमच बहाल करतात. हा संत नामाचा आणि हरिनामाचा महिमा आहे. नाम निरंतर हवे. मच्चित्त सततम भव. तुमचं चित्त माझ्या हरिनामात गाडून ठेवा, रोवून ठेवा, बांधून ठेवा, नेचवून ठेवा. रिकामा अर्धगडी राहू नका, क्षणभरही नामाव्यतिरिक्त राहू नका. कारण विकार पेटतात, सत्व खाली येतं, रजवर जातं. म्हणून ज्यावेळेस तुम्ही निरंतर नामजप करत असतात भगवंताचा आणि संताचा, त्यावेळेस आत्मबोध होण्याच्या आधी तुम्ही संतच असतात, संतच असतात. सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मनाची समाधी आहे. निळा मने स्वरूप सिद्धी सहज समाधी हरिनामे. सहज समाधी हरिनामे. जी समाधी आत्मबोध झाल्यावर लागते योग्याला ती समाधी सहज समाधी हरिनामे. चालता बोलता न मोडे समाधी. इतकी ताकद आहे संत नामाची, हरिनामाची. तुमचा दैनंदिन व्यवहार या भूमिकेवरून चालावा अशी गीतेची इच्छा आहे. जगतात तुम्ही देव पाहावा, प्राणीमात्र ईश्वर तुल्य पाहावा. तुमचा दैनंदिन व्यवहार या भूमिकेवर चालावा. माणसा माणसात देव पहा. डोंट हेट एनीबडी. सकाळी अर्ध्या तासाची पूजा करणं किंवा देवाच्या दर्शनासाठी देवळात जाणं ही परमार्थातली बालवाडी आहे. सकाळी अर्ध्या तास देवाची पूजा करणं किंवा दर्शनासाठी देवळात जाणं ही परमार्थातली बालवाडी आहे. देवाला परमार्थातली पीएचडी हवी आहे. देवाला बालवाडी नकोय, परमार्थातली पीएचडी हवी आहे. आणि परमार्थातली पीएचडी आहे जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. ही परमार्थातली पीएचडी हवी. हा क्लायमॅक्स आहे. देवाला ही भक्ती हवी. बालवाडी नकोय. किती दिवस एबीसीडी गेला होता, आता खाडखाड इंग्लिश बोलता यावं. देवाला पीएचडी हवी आणि परमार्थातली पीएचडी आहे जे जे बेटे भूत ते ते मानी जे भगवंत. भूत म्हणजे प्राणी मात्र. भूत म्हणजे मसान वाट्यातलं नाही. भूत म्हणजे प्राणी मात्र, चराचर. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे आणि त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करणं ही परमार्थाची पीएचडी आहे. आणि देवाला ही भक्ती आहे. ही सृष्टी म्हणजे परमात्म्याचं एक सुंदर पुस्तक आहे. या सृष्टीमध्ये परमात्मा अतिशय ठळक आणि स्पष्ट अक्षरांनी लिहिला आहे. जिकडे पाहतो तिकडे देव. जिकडे पाहतो तुका म्हणे आणू तुझं विन नाही. जिकडे पाहतो तिकडे देव. सृष्टी हे परमात्म्याचं एक पुस्तक आहे आणि या पुस्तकात परमात्मा अतिशय ठळक अक्षरांनी लिहिलेला आहे. आपला सर्वात जवळचा देव जर कोण असेल तर ती आहे आपली आई. आपला सर्वात जवळचा देव जर कोण असेल तर ती आहे आपली आई. नंबर 2चा देव कोण असेल तर आपले वडील. नंबर 3चा देव कोण असेल तर आपलं नातोगोत. आणि नंबर 4चा देव कोण असेल तर पूर्ण जगत, पूर्ण विश्व. आईच्या ठिकाणी प्रेम ठेवून देव आईला सर्वत्र नाचवत असतो. नवे नवे देवच आईच्या रूपाने नाचत असतो. आईच्या रूपाने देव घराघरात पोहोचला. परंतु जवळचं खरं ईश्वर रूप आम्हाला पटत नाही आणि खरा ईश्वर आला तर तो आम्हाला पेलत नाही. अर्जुनापुढे खरा देव आला होता ईश्वर दर्शन घेऊन 11व्या अध्यायात. पेलला का त्याला? घाबरला, लटलट कापू लागला. देवा म्हणले पुन्हा कृष्ण चतुर्भुज सगुण रूपात आहे, मला तुझं विराट रूप नकोय. अर्जुन घाबरला. खरा देव पटत नाही. आई खरा देव आहे, पटत नाही. आणि तो वैकुंठातला खरा देव आला तर पेलत नाही. पेढे बर्फी पचत नाही, साधं दूध रुचत नाही, का तर ते वास मारत. ही आमची रोगीट अवस्था आहे मनाची. एका आई वडिलाच्या सेवेवर, एका आई वडिलाच्या सेवेवर पुंडलिकाने पांडुरंगाला विटेवर बांधलंय. युगे 28 विटेवर उभा बांधलाय देव. अरे काय नशा होती त्याच्या भक्तीमध्ये. देव आलाय भेटीला, प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक भगवान कृष्ण आलाय आणि आईवडिलाची सेवा करतोय, पाय दाबतोय पुंडलिक.
देवाकडे डोळा सुद्धा उचलून बघायला तयार नाही. देव म्हणतोय, अरे पुंडलिका मी आलोय, मी कोण आहे माहितीये का तुला? भगवान कृष्ण, विश्वाचा पिता, विश्वाचा जनिता, मी देव आलोय. पुंडलिक बोलतोय, आला असेल, काही घेणं नाही मला तुझ्याशी. म्हणले बरं. म्हणले हो, माझ्या आईवडिलाची सेवा चालू आहे, की वीट फेकली तिच्यावर उभा राहा. तुकोबारा बोलला, का रे पुंड्या मातालासी उभे केले विठ्ठलास. तुकोबाराने झापले पुंडलीला, काय पुंड्या मातला? म्हणले, का रे पुंड्या मातालास उभे केले, देवाची एवढी अवहेलना करतो म्हणले. काय मस्ती आहे त्याच्या भक्तीमध्ये. पुंडलिक बोलतोय, देवा तुझंच ब्रीद आहे, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. पुंडलिक बोलतोय देवाला, अरे देवा तू नंबर 2 ला आहेस म्हणले. देवाला घसर, देवा तू नंबर 2 ला आहे, नंबर 2 नंबर 1 चा खरा देव आई वडील आहेत म्हणले, हे तुझंच ब्रीद आहे. देव खुश झाला. आई वडिलाची सेवा सोडून जर देवाची सेवा केली तर ही भक्ती देवालाच आवडत नाही. अगोदर आई वडिलाची सेवा करा, मग माझी सेवा करा, अन्यथा मज हानी त्याला लाथा की माझी घाता प्रवर्तला. देव बोलतायत भागवतात उद्धवाला, नाथ महाराज म्हणतायत, आई वडिलाची सेवा सोडून जर माझी सेवा केली आधी तर मज हानी त्याला लाथा की माझी घाता प्रवर्तला. मला लाथा हाणल्यासारख्या वेदना होतात, माझा घात केल्यासारखा होतो. आई वडिलाची सेवा न करता माझी सेवा केली तर आई वडिलाची सेवा सहजच मला पोहोचते. आई वडिलाची सेवा करा, हीच माझी सेवा आहे. नंबर 1 चा देव आई वडील आहेत, नंबर 2 ला देव आहे. खरा देव जवळ आला असताना पुंडलिकानं आई वडिलाला खरा देव मांडला. आणि हे मानव ही देवाचीच इच्छा आहे, देवाचीच इच्छा आहे. जगतातील सगळ्यात जवळचा देव जर काय असेल तर आई आहे. आई वडिलाची सेवा हे आमचं आद्य कर्तव्य आहे. जो मनुष्य आपले कर्तव्य आणि स्वकर्म याच्याकडे पाठ फिरून देवाच्या शोधात निघतो, देव सुद्धा त्याच्याकडे पाठ फिरवतो. आता वाक्य पुन्हा आहे का, तुम्ही देवाच्या शोधात निघलाय, पण आपलं कर्तव्य आणि आपलं स्वकर्म टाकून आपलं कर्तव्य आणि स्वकर्माकडे पाठ फिरून जर तुम्ही देवाच्या शोधात निघलात तर देव सुद्धा तुमच्याकडे पाठ फिरवतो. देव तुम्हाला कधीच सापडत नाही. आपलं कर्तव्य आधी बजवा. तव कर्मे ईशू भजावा बोलिलो दे. कर्माने ईश्वराला भजणं ही तू देवाची केली गोष्ट. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करून म्हणजे स्वकर्माने माझी चोख पूजा करा, जगात देव पहा. आणि हे सोडून जर नुसता माझा शोध घ्यायला निघले तर त्याच्याकडे पाठ फिरली तर मी तुमच्याकडे पाठ फिरेल, मी तुम्हाला कधी सापडणार नाही. प्रत्येक व्यक्ती हा देवच आहे अशी भावना जर आमची एकमेकाच्या सेवेत आली तर आमच्या कर्मात किती बदल येईल. मी आज वक्ता म्हणून बोलतोय, मी देवच, तुम्ही श्रोते म्हणून ऐकता तुम्ही देवच. ही भावना जर प्रत्येक व्यक्ती हा देवच आहे असं आमच्या व्यवहारात जर भावना आली तर कर्मात किती परिवर्तन येईल, जगात काय सुख शांती नांदेल. दैनंदिन व्यवहार या भूमिकेवर चालवा ही गीतेची इच्छा. जे जे भेटे प्रत्येकाला देव समजा ही गीतेची इच्छा. ज्याला जी सेवा लाभली ती देवाचीच सेवा असं प्रत्येकानं भावित जावं. आई लहान मुलाला स्नान घालते, नवे नवे बाळकृष्णाला स्नान घालते, ही तिची भूमिका असावी, ही अंतकरणाची भावना असावी. मी बाळकृष्णाला स्नान घालते. आई स्वयंपाक करते, पती आणि मुलगा जेवणार ही भावना नसावी, प्रत्यक्ष वैकुंठातला नारायण जेवणार आहे ही भावना असावी. तुमचा चूल देखील यज्ञ ठरेल, तुमची चूल देखील यज्ञ ठरेल ही भावना असावी. लहान मुलाला शिकवताना गुरुजीची भावना असावी, मी प्रत्यक्ष वासुदेव कृष्णाला शिकवते, बाळकृष्णाला शिकवते. मग मास्तर त्याला रागवणार नाही, त्याला हकलून देणार नाही, छडीनं मारणार नाही, वाटल्यास त्याचं नाक साफ करेल, त्याचा सदरा चिवेल, त्याची बटणं लावेल. शिष्य आणि गुरु दोन्हीही हरीच्याच मूर्ती, शिष्य आणि गुरु दोन्ही हरीच्याच मूर्ती ही शिष्य आणि गुरु दोघांची भावना असावी. येशू ख्रिस्ताला एक वेळेस एका शिष्याने विचारले की गुरुजी म्हणले आम्हाला देव कधी पाहायला मिळेल. शिष्य येशू ख्रिस्ताला बोलते आम्हाला देव कधी पाहायला मिळेल. 1 वर्षाचं मूल पकडलं आणि टेबलावर उभं केलं. ज्यावेळेस या मुलासारखा निर्मळ आणि स्वच्छ आणि निर्विकारी होईल त्या दिवशी देव भेटायची गरज नाही, देव तुझ्याकडे चालत येईल. ज्यावेळेस तू या लहान मुलासारखा निर्विकारी होशील आणि अहंकारी होशील, तुला देवाच्या शोधात जायची नाही, देव तुला शोधत येईल. सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण आम्हाला शोधत येतो. आम्हाला नारायणच्या शोधात जायची गरज नाही, फक्त त्याच्या इच्छेप्रमाणे वागा. लहान मुलात आम्ही देव पाहतो. लहान मुलाला लात लागली, प्रत्यक्ष भगवंताला लात लागली असं समजतो. लहान म्हणजे प्रत्यक्ष देवाचं स्वरूप.
ही भावना थोडी उंचवा ना. लहान मूल जर देवाचं रूप, तर मोठा माणूस काय भूताचं रूप आहे का? मोठा माणूस बी देवाचं रूप आहे. भावना उंचवा. ते तुलसीदासजी रामायणात बोलतायत, जागिये कुंवर पंछी बन बोले. मोबाईल थोडा बंद कर. जागिये कुंवर पंछी बन बोले. ते तुलसीदासजी रामायणात एक प्रसंग रंगवतात की आपल्या घरातल्या माणसाला आणि शेजाऱ्या बाजारला ते राम समजतात. जागिये रघुवर कुंवर पंछी बन बोले. अरे बाबानो, अरे राम राम सख्यानो, उठा उठा, सकाळ झालीये, प्रभात झालीये, पक्षी किलबिल करतायत. आपल्या परिवारातल्या लोकांना शेजाऱ्या बाजूला राम समजून झोपेतून उठवतायत, राम समजून उठवतायत. आम्ही चादर वडून शिवी घालून उठवतो. उठना भडव्या कवर झोपतो, काळजापर्यंत वेदना गेली पाहिजे असं आम्ही उठवतो. नाही, जागिये रघुवर कुंवर पंछी बन बोले. राम प्रभू उठा, आता सुखे निद्रा करा स्वामी गोपाळा. झोपताना म्हणावं, हे गोपाळ कृष्ण हो झोपा. उठवताना राम म्हणून उठावं, झोपताना कृष्ण म्हणून झोपावं. आता सुखे निद्रा करा स्वामी गोपाळा. ही भूमिका असावी. नवरदेव 21 वर्षाचा आणि सासरा 50 वर्षाचा. 50 वर्षाचा सासरा नवरदेवाला देव समजून पाया पडतो आणि आयुष्यभर हृदयाशी खूनगाठ बांधतो की जावाई हा देवच असतो. तो कसाही वागो, लवाड वागो, काही वागो, किती घडी मागो, मोटरसायकल मारो, पटपट काही मागो, नव जावाई हा देव. ही भावना आयुष्य हृदयात बांधून ठेवतो सासरा. ही भावना उंचवा ना, भावना उंचवा. नवरदेव देव, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, समाज देव भव, सृष्टी देव भव, विश्वदेव भव. फक्त वाढवा. डोळ्यानं पाहिलं तर बाई दिसते, भावनेनं पाहिलं तर आई दिसते. डोळ्यानं पाहिलं तर दगड दिसतो, भावनेनं पाहिलं तर देव दिसतो. डोळ्यानं पाहिलं तर माणूस दिसतो, भावनेनं पाहिलं तर माणसातला देव दिसतो. भावना उंचवा. भावना, प्रेम, जिव्हाळा नामस्मरणानं घडत असतात. भावना उंचवा. माणूस परमात्मा स्वरूप दिसते. भिंतीवर एक फोटो लावलाय, तिथे नाही दृष्टांत आहे, भिंतीवर एक फोटो लावलाय. एक माणूस असाच मूर्तीपूजेची टिंगल करू लागलाय. काय तुमच्या दगडात देवे, दगडात देवे, काय हिंदू संस्कृती म्हणले, दगडाला देव म्हणतात. सावरकरांचं दृष्टांत आहे. सावरकरांची थोडी टिंगल केली त्या माणसाने, विदा सावरकरांची. म्हणजे ठीक आहे रे बाबा, आम्ही भोळे बाबडे दगडात देव म्हणतो, मान्य म्हटलं. हा फोटो कोणाचा आहे म्हणले माझ्या वडिलाचा. म्हणले काढ खाली. काढला, मान जमिनीवर मांडला, त्याला तुडो म्हणले पायाने. म्हणजे असं कसं बोलता सावरकर साहेब तुम्ही, माझे वडील आहेत ते. अरे म्हणजे तुझे वडील? तो तर फ्रेम लाकूड आणि कागदाचा तुकडा आहे. तो ते तुझे वडील कसे काय झाले? साधी फ्रेम आहे आणि कागदाचा तुकडा आहे, तुझे वडील कसे असतील? माझी भावना आहे म्हणले त्यात. अरे म्हणले गदडे, आमची भावना आहे दगडात, आमची भावना दगडात आहे ना. भावना वाढवा. भावनेने दगड सुद्धा देव दिसतो, माणूस का दिसणार नाही? भावनेने जर दगड देव दिसतो तर माणूस का देव दिसणार नाही? भावना वाढवा. आम्ही माऊलीच्या वारीत जातो. एकच शब्द असतो, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, रामकृष्ण हरी, ज्ञानदेव तुकाराम, रामकृष्ण हरी. एवढंच भजन आणि एकच शब्द, माऊली व्हा पुढं, माऊली व्हा पुढं. कुणाचं आडनाव माहित नाही, नाव माहित नाही, काही नाही. धक्का लागला, बुक्का लागला, पाय तोडला, पाय तोडला, माऊली सांभाळून चला, पाय तोडालाय. माऊली कुपरकडे घालू नका, माऊली रेटारेटी करू नका, माऊली व्हा पुढं, माऊली व्हा पुढं. एकच शब्द, माऊली माऊली माऊली. त्या 15 दिवसात त्या वारीमध्ये पूर्णपणे प्रत्येक माणूस माऊलीमय बनलेला असतो, हरिमय बनलेला असतो. का? मुखामध्ये अखंड हरिनाम आणि संत जप आहे. आणि हीच मंडळी जेव्हा बस पकडते आणि बस स्टँडला येते, गाडीत जर कोणाची लात लागली ताळीमार शिवाय घालतात. आणि तीच माणसं असतात वारीतली. एकामेकाला माऊली व्हा पुढे, माऊली व्हा पुढे म्हणणारे माणसं बस स्टँडला लात लागली, तिथे लात लागली तर म्हणतात माऊली लात लागली, जरा सांभाळून चला, माऊली व्हा पुढे, माऊली कुपरकडे मारू नका. आणि बस स्टँडला लात लागली तर शिव्या घालतात. आता त्याच माणसातली माऊली का कुठे निघून गेले का?
ही भावनेची उंची असते, भावना बदलते. वारीमध्ये आम्ही प्रत्येक माणसाला ज्ञानोबा समजतो, वारीच्या बाहेर निघालं की आम्ही माणसाला माणूस समजतो. हा भावनेने फरक पडतो. आणि आमचं नाम थांबलेलं असते. नाम थांबलं की सत्वगुण खाली घेतला जातो, रजतम उफाळून येतात आणि तुमचं पतन करतात. रज आणि तम तुमच्याकडून पातकं करून घेण्यासाठीच तुमच्या शरीरात लपलेले असतात. म्हणून सातत्यानं नाम जपावा. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला रामराम करतो. काय सुंदर प्रथा आहे. आम्ही नमस्कार काय आणलाय, जयहरी काय आणले, नाना प्रकारचे आणलेत मध्ये. राम राम काय गोडवा आहे. पण आज आम्हाला हिंदू माणसाला राम राम म्हणण्याची लाज वाटते, की सांगायची सुद्धा लाज वाटते. बाकीच्या संस्कृतीत बघा, मुसलमानात बाया सलाम करतात, त्यांचा सलाम म्हणजे रामरामाचा असतो. शेजारच्या बाया सत श्री अकाल करतात, त्यांचा सत श्री अकाल म्हणजे रामरामाचा असतो. आणि आपल्या बाईने रामराम करतात म्हणजे बायका कुठं रामराम करत असतात का? बिघडी का बाई? अरे देवाचं नाव घेतलं बिघडू कुठं का? मिशा असणार रामराम म्हणून, जिला मिशा नाही तिने म्हणून सांगितलं कोणी. पण बाईने जर रामराम म्हणलं बिघड्यासारखा रामराम घालते बा. अरे काय हिन विचार येते? देवाचं नाव घेऊ द्या ना. हा, सगळ्या जाती जमातीतल्या बाया देवाचं नाव घेतात स्वागत करताना. हिंदूच्या बाईने घेतलं तर काय बिघड? सुतक पड्या सुद्धा रामराम म्हणू नका 10 दिवस. अरे काळ वेळ नाही नाम उच्चारिता. त्याला काळ वेळच नाही, कुठेही घ्या कधीही घ्या, एवढं सोपं आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. इतका गोड शब्द आहे राम. दोन माणसं एकमेकाला भेटतात, राम राम करतायत. आपण जर एखाद्याला रामराम घातलं ना, डॉक्टर लोकात आम्ही जर रामराम म्हणलं ना, तर तेच आलं नमस्कार म्हणाल किंवा काहीच म्हणायचं नाही, हात वर केलं पण रामराम म्हणत नाही. याचं कारण काय? की जन्म सहस्र ओळखी जे एक वेळे वाचेसी यावया. निर्मळ मनानं राम शब्द मुखात यावा यासाठी हजारो जन्मातली तयारी लागते. देवाचं नाव सहज तोंडात येत नाही. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मे जोडे, वाचेसी नाम तुझे आतुळे समागम घडे संतांचा. तिळतिळ 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 पुण्य साठवावं लागतं. जन्मजन्यानी बहु पुण्य केले, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. अनंत जन्मातली पुण्याई जर पदरी असेल तर निर्मळ आणि प्रांजळ मनानं राम जय श्रीकृष्ण असे शब्द तोंडात येतात. जन्म सहस्त्र ओळखीचे ओळखीचे सेवा करणे. अनंत जन्मात माझी सेवा करायला लागते देव बोलतात, तेव्हा कुठं माझं नाव तुमच्या तोंडात येऊ शकतं. पाप्याच्या माणसाच्या तोंडात देवाचं नाव येत नाही. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. परमार्थाकडे न येऊ देण्याला तुमचं पापाचं गाठोड आडवं येतं. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. ते पाप आडवं येतं. पाप देवाचं नाव घेऊ देत नाही. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला भेटलाय, राम म्हणतोय, राम राम डबल उच्चार आहे, नुसतं राम नाही, राम राम, राम राम पाटील, राम राम पाहुणं. काय भूमिका आहे? एक राम दुसऱ्या रामाचा जय जयकार करून वैकुंठीतल्या रामाचा जय जयकार करून. काय भूमिका आहे डबल राम राम म्हणण्याची? लवकर सर भेटले, राम राम सर, मी राम तुम्ही राम आणि जय जयकार वरच्या रामाचा. ही भूमिका आहे. जय जय भेटे भूत ते मानी. सृष्टी राम स्वरूप आहे. मी राम तुम्ही राम जय जयकार वरच्या रामाचा. राम राम आम्ही जातो आमचे गावा आमचा राम राम घ्यावा. फक्त राम सोडलाय मागं तुकोबा नाही. आम्ही जातो आमचे गावा आमचा राम राम घ्यावा. माझं दुसरं काही घेऊ नका रे बाबानो, माझा फक्त राम घ्या. आणि तो राम तुमच्या जिभेत स्थिरवा, तुमचं कल्याण होईल, तुमचंही वैकुंठाकडे गमन होईल. आमचा राम राम घ्यावा. नावाच्या मागे आम्ही श्री लावतो, श्रीमान लावतो. काय अर्थ आहे त्या शब्दांचे? श्री म्हणजे लक्ष्मी, मान. लक्ष्मी ज्याला मान देते असा तो नारायण. लक्ष्मी कुणाला मान देते? नारायणाला मान देते. श्रीमान आमके आमके आमके. श्री म्हणजे लक्ष्मी, मान ज्याला मान देते. कुणाला मान देते? लक्ष्मी, वैकुंठ नायक नारायणाला. प्रत्येक माणसाच्या मागं श्रीमान लावतात. याचा अर्थ प्रत्येक माणूस नारायणच आहे, नारायणच आहे, हरीच्याच मूर्ती आहे. सर्वत्र सावळं ब्रह्मच नटलेलं आहे. त्या तुलादाराची एक गोष्ट आहे. त्या तुलादाराकडे कोणी जाऊ, वैश्य होता, व्यापारी होता, त्याच्या तराजूचा दांडा सरळ असायचा. लहान जाऊ मोठं जाऊ कुणी जाऊ, तो कुणाला फसवत नव्हता. त्याची तराजूची दांडू सरळ असायची. शुद्ध व्यवहारानं अंतकरणाची शुद्धी लवकर होते आणि शुद्ध चित्तामध्ये देवाचा वास लवकर होतो. तीर्थे बाह्य म्हणू शाळे, सत्कर्मे अभ्यंकर उजळे. ये जाण निर्मळे सत्कर्माची. ज्ञानोबा बोलतात, तीर्थे बाह्य म्हणू शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे. तुम्ही तीर्थाला गेलात, बाहेरचा मळ धुतल्या जाईल, आतापर्यंत केलेली पाप धुतल्या जातील, पण तू हृदयातली पापाची वासना धुतल्या जाणार नाही. तीर्थाला आम्ही जातो, तीर्थ काय करतात? तीर्थे बाह्य मळू शाळे.
फक्त बाहेरच्या मळाचं क्षालन करते तीर्थ. आता आपण केलेल्या पापाचं क्षालन करतंय, पण अंतःकरणात जी पापाची वासना दडून आहे ती वासना घालवत नाही. ती वासना शुद्ध सात्विक निष्काम कर्माने जाते. म्हणून तीर्थाचाही बाप निष्काम कर्मे आहेत. जे कर्म तुम्ही प्रभू पूजा म्हणून करता ते तीर्थाचाही तीर्थ आहे. त्यांनी अंतःकरणाची शुद्धी होते. मनशुद्धीचे मार्गी विजयी व्हावे वेगी, त्याने स्वकर्मे कर्मा लागी आळसू न कीजे. कर्माचा आळस करू नका. मनुष्य जन्माला म्हणजे कर्माचा आळस करतात ती गाढव असतात. परिसगा सभ्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करीती कर्माची ते गावंडेगा. ते गाढवेत म्हणले. मनुष्य जन्माला म्हणजे कर्माचा कंटाळा करतात. कर्माचा कंटाळा करू नका, कर्म पूजा म्हणून करा. त्याने अंतःकरणाची शुद्धी होते आणि शुद्ध अंतःकरणात देवाचा वास लवकर होतो. मोक्ष देईल ज्ञान येतं किर नाही आण, तरी ते थारे आईचे मन शुद्ध व्हावे. देव बोलतायत, अरे बाबा तुम्हाला आत्मज्ञान मोक्ष मिळून देईल, पण ते आत्मज्ञान टिकण्यासाठी अंतःकरणाची शुद्धी लागते. ते थारे आईचे मन शुद्ध व्हावे, ते तिथं थारावतंय स्थिरावतंय जे अंतःकरण शुद्ध आहे. अन्यथा अशुद्ध अंतःकरणात आत्मज्ञान स्थिरावत नाही. आणि ही अंतःकरणाची शुद्धी निष्काम कर्मानं होते, निष्काम नामस्मरणानं होते. म्हणून आपला व्यवहार करताना कुणी येऊ, त्या तुलादाराची जी तराजूची दांडी सरळ आहे तर आमच्या डोळ्याची दांडी सरळ असेल. प्रत्यक्ष पांडुरंगाला मी तपासत आहे ही भूमिका असेल. मी प्रत्यक्ष भगवान कृष्णाला सामान देत आहे ही दुकानदाराची भूमिका असेल. प्रत्येक व्यक्तीत देव पहा. भगवान कृष्ण विटेवर उभा आहे, एकाच विटेवर उभा आहे, तिष्ठत उभा आहे. तो पुंडलिकाकडून दुसरी वीट मागून घेऊ शकत होता. विटाचा दुष्काळ नव्हता. तो जर म्हटला असता, देव हे पुंडलिका मी ताटलोय, अजून एक वीट टाक. तू 10 घंटे तुझ्या आईची पूजा कर, पण मला नीट उभा राहताना अजून एक वीट दे. पुंडलिकाने 4 विटा दिला असते तर काय अवघड होतं. पण देवाने वीट मागितल्याने देव एकाच विटेवर ताटकळत उभा आहे. देवाला जगताचं ऐक्य दाखवायचं एकाच विटेने. दुसरी वीट घेतली असली तर द्वैत झाला असतं, भेद झाला असता. देव वेगळा जग वेगळं, 2 तुकडे झाले असते. देवाने तुकडे केले नाही. देव एका विटेवर उभा आहे. जगताचं ऐक्य दाखवतोय देव. देवाची समता, जगाची समता दाखवतोय देव. एकाच विटेवर उभा. आणि म्हणून दानवरायावरून संदेश देत आहे की बाबांनो, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवान, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. बाबा रे, की माझ्या ज्या 3 इच्छा आहेत त्या पुन्हा एकदा मी रिपीट करतो की केवळ मुखानं हरिनाम घेणं ही माझी परिपूर्ण भक्ती नाही आहे. ही माझी अधुरी भक्ती आहे. हे भक्तीचं एक अंग आहे. एकांगी भक्ती नको, पूर्णांगी भक्ती असावी. आणि पूर्णांगी भक्ती म्हणजे माझ्या 3 इच्छा. त्यात पहिली इच्छा आहे कर्माभिमान व फलेच्छा टाकून आपल्या वाटेला आलेलं स्वकर्म प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ, ईश्वरार्पण बुद्धीने करा. प्रत्येक कर्माचा संबंध ईश्वराशी जोडा. ही सर्व कर्म करताना व इतर वेळेसही तुमचं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. आणि तिसरी इच्छा, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे आणि देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 इच्छेचं पालन करणं म्हणजे माझा भक्तियोग, माझी खरी भक्ती आहे. आणि हे 3 न करणं म्हणजे भक्तीतला बाजार आहे. म्हणून भक्ती करताना देवाला कोणत्या प्रकारची भक्ती, कोणत्या प्रकारची सेवा हवी याचं परिपक्व आपल्याला ज्ञान असावं. अन्यथा सेवा ही गैरसेवा होते. म्हणून या 3 गोष्टीचं पालनपोषण करणं, 3 गोष्टीचा अंगीकार करणं, 3 गोष्टी आपल्या जीवनात आणणं ही भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. या 3 इच्छेपैकी फक्त एका पैलूवर मी आज माझे विचार मांडलेत. आणि तो विचार होता की जगतात देव पहा, जगत परमात्मा स्वरूप पहा. प्रत्येक प्राणी मात्र हा भगवंतच आहे आणि त्याच्यासोबत भगवंतुल्य व्यवहार करा. असं वागणं हीच माझी भक्ती आहे. या 3 इच्छापैकी फक्त एक इच्छा मी सविस्तर मांडलेली आहे. कर्माची इच्छा शिल्लक राहिली आहे, तिला स्वतंत्र 1.5 तास लागेल. भविष्यात आपण बोलवण्याची संधी दिली तर त्यावर स्वतंत्रपणे बोलूयात, त्याचा उजाळा करूयात. म्हणून आजच्या प्रस्तुत उभीसाठी, प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेली जी उभी, त्या ज्ञानोबा एवढंच बोलत आहेत की प्राणीमाताला देव समजा आणि देव समजून देवतुल्य व्यवहार करा. हीच माझी भरी भक्ती आहे, तोच माझा खरा भक्त आहे. म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझं. म्हणून आपलं जीवन खऱ्या अर्थानं सफल व्हावं. रावणाच्या घरी 7 कोटी सोन्याचे घर होते. किती घर होते? कॅन यू इमॅजिन? 7 कोटी. सप्तपदी कांचन.
तुकोबाराचा अभंग आहे. 7 कोटी सोन्याची कडे, एवढी मोठी रावणाची संपदा, परी त्याच्यासोबत नाही गेली कवडी. तुकोबारा बोलतात. धन मिळविले कोटी संगे, नाही रे लंगोटी. शेवटी कमराचा करदोडाही कापून घेतात, तोही सोबत येऊ देत नाहीत. करदोडाही कापून घेतात, तोही येऊ देत नाही. धन मिळविले कोटी संगे, नाही रे लंगोटी. एक गालिबचा शेर आहे. गालिब बोलतोय शेर मध्ये, ए इंसान चाहे जितने भी जमा कर ले तू रुपयों के मोती. काय बोलतोय गालिब? ए इंसान चाहे जितने भी जमा कर ले तू रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती. मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती. अरे किती कमाव म्हणले, पण ज्या वस्त्रात तुला गुंडाळायचे त्या कफनाला खिसा नसतो, तुला काही बरोबर नेता येणार नाही. सगळं जग जिंकलंय. सिकंदर आझम सगळं जग जिंकलंय, शेवटी कॅन्सर झालाय. आणि नाना प्रकारच्या हाकिमाकडे, त्या डॉक्टर नव्हते, हाकिमाकडे, वैद्याकडे जातोय. अरे माझी सगळी प्रॉपर्टी घ्या पण मला नीट करा. लोक म्हणले आता तू नीट होणार नाही. तो म्हणले आता एक संपत्ती काही का म्हणले, नाही म्हणले नाही येणार. राजे तुम्ही मरणार. एक चिठ्ठी लिहून ठेवली प्रधानाला की एवढी इस्टेट आणि जायदाद मिळून, संपत्ती मिळून माझ्या काही कामी आली नाही, शेवटी मला मरावं लागायलंय, मी चुकलो, माझी जीवनयात्रा चुकली. चिठ्ठीत लिहिलंय की माझी अंत्ययात्रा अशी काढा की ताटकीवर ज्यावेळेस मला झोपवाल त्यावेळेस माझे हात असे लटकत मोकळे सोडा आणि लोकांना दिसू द्या की एवढा मोठा राजा, विश्व विजेता, चक्रवर्ती सम्राट हात हलवत आला, हात हलवत गेला. सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे, उघडेची यावे उघडेची जावे. उघडं यायचे उघडं जायचे, या गोष्टी लक्षात असाव्यात. म्हणून अखंड भक्तीमध्ये आपला देह झिजवावा. ज्ञानोबा बोलतात, षडरस खापरी ओगरिले. षडरस म्हणजे उत्तम स्वयंपाक केलाय. षडरस 6 रस आहेत खाण्याचे, टुटू अमल लवण. षडरस खापरी ओगरिले. ओगरिले म्हणजे वाढले. ओगरुनी चव्हाट्यावरी सांडिले, ते सुनियाची लागी झाले जियापरी. सुनिया म्हणजे कुत्र. षडरस खापरी ओगरिले, ओगरुनी ते चव्हाटी सांडिले, ते सुनियाची लागे झाले जियापरी. उत्तम स्वयंपाक केलाय पण वाढला कळकटलेल्या खापरात, घाणेरड्या खापरात. आणि खापरात खाणं हे अशुभ असते, कोणी खात नाही खापरात. जर्मल का असत नाही, राहिलं पितळ पितळ, पण ताट असावं. उत्तम स्वयंपाक केला पण खापरात वाढलाय, तो चव्हाट्यावर नेऊन फेकावा लागतो आणि शेवटी कुत्र्याची धन होते. शेवटी कुत्र्याची धन होते. तसं हा देह जर हरिभजनात झिजवला नाही तर हा देह सुद्धा माती किंवा कुत्र्याचीच धन होतो. हा देह सुद्धा हरिभजनात झिजवला नाही तर माती किंवा कुत्र्याचीच धन होतो. षडरस खापरी ओगरिले, ओगरुनी चव्हाटा सांडिले, ते सुनियाची लागे जियापरी, तैसे भक्तिहीनाचे जिने. माऊली बोलते, तैसे, त्या उजवीकडे बोट केले, तैसे भक्तिहीनाचे जिने. ज्याच्या जीवनात राम नाही, भक्ती नाही, त्याचं जीवन त्या स्वयंपाकासारखं आहे. तो स्वयंपाक कुत्र्याची धन झाला, तसं हा देह कुत्र्याची धन होतो. म्हणून एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह आमचे काही ठरलेले असावे. मी बोललो की 7 कोटी घरं होती रावणाची, एक कवडी सोबत गेली नाही. आमचे 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 4 मजले, 10 मजले असतील, 100 खोल्या असतील, इट इज युजलेस. एका भगवत प्राप्तीशिवाय दुसरं काही एम ठेवणं, उद्देश ठेवणं, वाया एरझार हरिवेल, व्यर्थ चक्कर. म्हणून ज्यावेळेस आम्ही सावरलोय, याला उशीर म्हणायचं नाहीये. वयाच्या 60व्या वर्षी तुम्ही हरिभक्तीला वळले नाहीये, आता उरले ते हरी तुम्हाला समर्पण. ज्यावेळेस आम्हाला स्फुरले की आता देवाकडे आम्हाला जायचंय, देव आमचा आहे, मी देवाचा आहे, हा पैलू ज्यावेळेस आपल्या हृदयात जागृत झाला, ते वय किती असो, देवाकडे जा. आम्ही गटरागंगेतून बाहेर आलोत ना, आता पवित्र आहेत, आम्ही आता भगवंताचे भक्त आहेत. वय किती बघायचं नाही, फक्त सावरलं. 60व्या सावरलं तर 70व्या सावरा, देवाकडे झुकलोय, हेच जीवन आहे, हीच सार्थकता आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील. म्हणून ही जी ज्योत आपण लावलेली, हे जे झाड लावले, त्याचा विशाल वटवृक्ष बनवा. ही ज्योत देवत ठेवा. या रोप्याला तुम्ही मोठा विशाल वटवृक्ष बनवा. नंतर मॅडमला विनंती करतो की त्यांनी 1 वर्षानंतर हे थांबणार आहेत म्हणतात, थांबू नका, चालू द्या. तुमच्या नामाचा वैकुंठात झेंडा लागेल. हे फार सत्कार्याचं काम आहे.
येऊन येणारे बोलतायत, ऐकणारे ऐकतात, पण नियोजन करण्याला त्यापेक्षा अधिक महत्व आहे. तर त्यांनी केलं नसतं, मला संधी नव्हती, तुम्हालाही संधी नव्हती, म्हणून क्रेडिट गोज टू हर. तर मी पुन्हा एकदा त्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्हाला वक्ते आम्ही शोधून देऊ, महिनोगंती आम्ही ज्ञानेश्वरीवर बोलू, ज्ञानेश्वरी छटा आणि पैलू तुम्हाला विविध अंगानं उघडून दाखवू, तुम्हाला वक्त्याची कमी पडणार नाही. हे जे तुम्ही सुरू केलंय ते चालू ठेवा, चालू ठेवा, चालू ठेवा. जे जे भेटे भूत ते ते मानिक जे भगवान, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे, पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो, या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील ते लाहो, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणी जे गाव, बोलते जे अर्णव, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणीची लोकी, भजिजो आदि पुरुषी, आणि ग्रंथोपजीवे, विशेषी लोकीये, द्रष्टाद्रष्ट विजय होवावेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो, येणेवरे ज्ञान देवो, येणेवरे ज्ञान देवो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. काढू का गाड्यातलं? झालं का?